नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात सगळे? मस्त ना? असेच मस्त रहा मंडळी. आज आपण मराठी अभिनेत्री विभावरी देशपांडे हिच्याबद्दल जाणून घेत आहोत. विभावरीने अनेक लक्षात राहणाऱ्या भूमिका केलेल्या आहेत. विशेष म्हणजे ती सत्यजित दुबेंची विद्यार्थिनी आहे. तिने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा म्हणजेच NSD मध्ये होणाऱ्या कार्यशाळांमध्ये सहभाग घेतला. तिथूनच तिला नाटकाची विशेष आवड निर्माण झाली. पुढे तिने जब्बार पटेल दिग्दर्शित एका माहितीपटात काम केलं. विभावरीने श्वास या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं. तिने स्मिता तळवळकर यांच्या 7च्या आत घरात या सिनेमातही काम केलेलं आहे. तसंच तिने मुंबई मेरी जान, दम काटा या हिंदी चित्रपटात काम केलं. तुम्हारी सुरू या सिनेमात तिने महिला पोलिसाची भूमिका साकारली आहे. विभावरी देशपांडेच्या अभिनय क्षेत्रातील योगदानाविषयी बोलताना तिने साकारलेल्या बालगंधर्व यांची पत्नी लक्ष्मीबाईची भूमिका विशेष उल्लेखनीय आहे. हरिश्चंद्रची फॅक्टरी या सिनेमातील दादासाहेब फाळके यांची पत्नी सरस्वती यांची भूमिका तर प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिली. या भूमिकेसाठी मिष्टातर्फे देण्यात येणारा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार तिला मिळाला. देऊळ बंद, चिंटू या चित्रपटातील आईची भूमिकाही विशेष उल्लेखनीय आहे. शिवाय गुम्मा बंडा गुम्मा या कन्नड भाषेतील नाटकाचं तिने दिग्दर्शन केलेलं आहे. स्टार प्रवाहावरच्या अग्निहोत्र या प्रसिद्ध मालिकेसाठी तिने संवाद लेखन केलं. चकवा चित्रपटातील संवादही विभावरीनेच लिहिलेले आहेत. नटरंग चित्रपटात अतुल कुलकर्णीने साकारलेल्या गुना या व्यक्तिरेखेच्या पत्नीच्या व्यक्तिरेखेत विभावरी दिसली होती. विभावरीचं पूर्वाश्रमीचं नाव विभावरी दीक्षित. तिने शालेय शिक्षण गरवारे विद्यालयातून पूर्ण केलं, तर फर्ग्युसन महाविद्यालयातून ती पदवीधर झाली. विभावरीचे वडील उपेंद्र दीक्षित 1931मध्ये पुण्यात तिच्या आजोबांनी स्थापन केलेल्या बुक स्टोअर इंटरनॅशनल बुक सर्व्हिस हे चालवतात आणि तिच्या आई मनीषा दीक्षित एक विद्वान लेखिका आणि नाट्य समीक्षक होत्या. तर तिच्या आजी मुक्ताबाई दीक्षित याही मराठीतील प्रसिद्ध लेखिका आणि नाटककार होत्या. विभावरी सांगते, हिंदीत मराठी कलाकारांना केवळ मराठी भूमिकांसाठी विचारणा होते. ती म्हणाली, मराठी कलाकार व्यवस्थित हिंदी बोलू शकणार नाहीत हा एक समज आहे, मात्र तो आता बदलायला हवा. त्यासाठी कलाकारांना संधी दिली पाहिजे. हिंदीत काम केल्याने कलाकाराला ग्रॅमर मिळतं किंवा तो मोठा होतो असं काही नाही. कामावरची निष्ठा महत्त्वाची असते. जशी मराठी कलाकारांचं हिंदीवर प्रभुत्व असावं अशी अपेक्षा ठेवली जाते, तशी हिंदीतून मराठीत येणाऱ्यांनीही त्यांच्या भाषेवर काम करायला हवं. सोशल मीडिया, त्यावरून कलाकारांना होणारं ट्रोलिंग आणि माध्यमाचा वापर याविषयी विभावरी म्हणाली, चाहत्यांशी संवादाची संधी देणारा असला तरी सोशल मीडिया हे व्यासपीठ अपरिहार्यता नाही. मात्र या माध्यमातून आपला वावर कितपत आणि कसा असावा याची काळजी कलाकारांनी घेतली पाहिजे. वेबसिरीजबाबतची मते मांडताना अभिव्यक्तीला बंधन असू नये, कारण काय पाहायचे हा सर्वस्वी वैयक्तिक निर्णय असतो. आशय चकचकीत करण्यासाठी अनाठायी गोष्टी केल्या जातात, मात्र या माध्यमातून सकस आशय विषय पोचवायला हवे असं विभावरी म्हणाली. त्याचप्रमाणे सुजान म्हणवल्या जाणाऱ्या रसिकांमुळे नाट्यकलावंतांना होणारा त्रास पाहता नाट्यगृह मोबाईल जॅमर लावण्याची वेळ रसिकांकडून आणली गेली तर ती दुर्दैवी गोष्ट ठरेल असेही ते म्हणाली. मनोरंजन क्षेत्रात मुलांची करिअर घडवताना पालकांनी मुलांचं बालपण पणाला लावू नये असं आव्हानही तिने दिलेलं आहे. विभावरी देशपांडेने आपली कारकीर्द महाविद्यालयात असताना लेखन व नाटकात अभिनय करून सुरू केली. राष्ट्रीय नाट्य विद्यालय दिल्ली येथील अनेक कार्यशाळांमध्ये तिने सहभाग घेतला. नाटकात काम करत असताना तिने संवाद लेखनाचं काम केलं. ग्रिप्स थिएटर या जर्मन नाट्यसमूहासमवेत तिने अनेक बालनाटकांमध्ये काम केलं. विभावरी देशपांडेने चित्रपटातील अभिनयाची सुरुवात 2004 पासून केली. श्वास ह्या चित्रपटातून तिने छोटीशी भूमिका केली. त्याच वर्षी 7च्या आत घरात बहुचर्चित चित्रपट सादर झाला. पुढे काही हिंदी चित्रपटांमधून छोट्या मोठ्या भूमिका तिने साकारल्या. 2009मध्ये देशपांडेला तिच्या कारकिर्दीमधील महत्त्वाची भूमिका मिळाली. हरिश्चंद्राची फॅक्टरी चित्रपटात तिने भारतीय चित्रपटांचे जनक मानल्या गेलेल्या धुंडीराज गोविंद फाळके यांच्या पत्नीची व्यक्तिरेखा साकारली आहे. त्याकरता तिला मिफ्टाचे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं पारितोषिक मिळालं. 2010 साली नटरंग चित्रपटात अतुल कुलकर्णीने साकारलेल्या गुना या व्यक्तिरेखेच्या पत्नीच्या भूमिकेत ती दिसली. 2011 साली पुन्हा एकदा एक ऐतिहासिक व्यक्तिरेखा वठवली, तीही प्रसिद्ध नाट्यगायक बालगंधर्वच्या पत्नी लक्ष्मी यांची. विभावरी देशपांडेने मराठी चित्रपटसृष्टीला नटरंग, 7च्या आत घरात, श्वास, हरिश्चंद्राची फॅक्टरी, बालगंधर्व असे 101 बडकर चित्रपट दिले. आता ही अभिनेत्री बॉलिवूडच्या आदित्य कृपलाने दिग्दर्शित टिकली अँड लक्ष्मी बॉम्ब या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. विशेष म्हणजे तिच्यासोबत या चित्रपटात तगडी कलाकार स्वरा भास्कर असणार आहे. याच निमित्ताने आगामी बॉलिवूड चित्रपटाविषयी विभावरीने संवाद साधला. आगामी चित्रपटाविषयी विभावरी बोलते, माझ्यासाठी ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. मराठी असो या बॉलिवूड चित्रपट,
मी नेहमी उत्सुक असते. बॉलिवूड हा एक त्याचा भाग. हिंदी चित्रपटाला मोठा प्रेक्षक वर्ग आहे, त्यामुळे हे चित्रपट जास्त लोकांपर्यंत पोहोचत असतात. तसेच माझा आगामी चित्रपट बॉलिवूड चित्रपट असण्यापेक्षा त्याचा आशय खूप ताकदीचा आहे, त्यामुळे हा चित्रपट मी स्वीकारला. जर हा मराठी चित्रपट असता तरीही मला तितकाच आनंद झाला असता, कारण माध्यम एक आहे, फक्त भाषा वेगळ्या आहेत. त्याला मिळणारा प्रेक्षकवर्ग मोठा आहे, इतकाच काय तो फरक आहे. मराठी चित्रपट किंवा बॉलिवूड चित्रपट कलाकारांसाठी दोन्ही समान असतात. या चित्रपटात तू वेश्येची भूमिका साकारणार याविषयी तुझं काय मत, यावर ती सांगते. सगळ्यात आधी सांगायला आवडेल, चित्रपटात वेश्येच्या आयुष्यात भाष्य करण्यात आले नाही आहे. मुळात या व्यवसायात स्त्रियांनी एकत्र येऊन पुरुषप्रधान संस्कृतीला धुडकावून लावला आहे, असा आशयाचा हा सिनेमा असणार आहे. नेहमी वेश्या म्हटले की आपल्यासमोर टिपिकल चित्र उभं राहतं, त्यामुळे या चित्रपटाचा विषय नेहमीच्या साचेबद्ध पद्धतीला नसून वेगळ्या पद्धतीने मांडण्यात आला आहे. हा विषय रुपेरी पडद्यावर पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे. समाजात वेश्येचं स्थान अजून स्वीकारलं गेलं नाही याविषयी विभावरी म्हणते, मला निश्चितच असं सांगावं वाटतं की वेश्या आहे त्या पलीकडे जाऊन ती एक स्त्री आहे. तिला स्वतःचा एक सन्मान आहे. तिने स्वतः हे क्षेत्र निवडलेलं नाही. ती समाजाचा एक भाग आहे. किंबहुना समाजातील अनेक घटकांची गरज म्हणून त्या वेश्या बनतात. स्त्री आणि माणूस म्हणून त्यांना जो आदर समाजात मिळाला पाहिजे तो या चित्रपटातून वेगळ्या पद्धतीने समोर येणार आहे. त्यामुळे हा चित्रपट आणि यातील भूमिका महत्त्वाची वाटते. या चित्रपटात तू स्वरा भास्करसोबत झळकणार असल्यानं काय वाटतं? मी तनू वेड्स म्हणू रांजणा या चित्रपटातील स्वराचं काम पाहिले. तिचं या चित्रपटातील काम मला फार आवडलं. तसंच एखाद्याचं काम पाहिले की आयुष्यात अशा व्यक्तीशी चांगले कनेक्ट होऊ शकते. ती अत्यंत हुशार असून तिचं वाचन देखील भरपूर आहे. त्यामुळे अशा हुशार व्यक्तीसोबत काम करणं आव्हानात्मक असलं तरी तिच्यासोबत काम करण्याची अधिक उत्सुकता देखील आहे. तू नाटक, मालिका, चित्रपट केले, मात्र यामध्ये कोणते माध्यम तुला अधिक जवळचे वाटलं? यावर विभावरी सांगते, सगळीच माध्यमं मला जवळची वाटतात. खरं सांगू का, कलाकाराला आपल्या कला सादर करण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांचे पर्याय उपलब्ध असतात. कलाकार म्हणून प्रत्येक कलाकाराला वेगवेगळ्या माध्यमासाठी वेगवेगळे स्किल्स वापरावे लागतात. मी रंगभूमीवरून आल्याने मला रंगभूमी अधिक जवळची वाटते असं म्हणायला हरकत नाही, मात्र चित्रपटात देखील काम करायला मला खूप आवडतं. विभावरी देशपांडेला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा.